विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक अभिजित अंकुश कचरे. मी लायसन स्टुडंटनी अप्लाय केल्यानंतर किंवा रजिस्टर फार्मसिस्टचं लायसन जे स्टुडंट्स अप्लाय करतात आणि त्यामध्ये जर त्यांना काही त्रुटी आढळल्या, त्यांचा फॉर्म हा काही चुका झालेल्या असल्यामुळं तो फॉर्म परत त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेला आहे. तशाच चुका किंवा त्या त्रुटी कशा पद्धतीने पूर्ण करायचा त्या संदर्भातला हा व्हिडिओ मी ह्या ठिकाणी अपलोड करतोय. खूप स्टुडंट्स कमेंट्स करतात, जसं की मी एक व्हिडिओ इथं अपलोड केलेला होता. माझा चॅनल हा यूट्यूबवरती उपलब्ध आहे. अभिसर फार्मा अकॅडमी हा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही चॅनलची लिंक किंवा हे व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा. डिअर स्टुडंट्स, मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की रजिस्टर फार्मासिस्ट किंवा लायसन्ससाठी अप्लाय केल्यानंतर त्या त्रुटी कशा पद्धतीने पूर्ण करायच्या आणि त्या संदर्भात मी या ठिकाणी तो व्हिडिओ टाकल्यानंतर इथे जवळपास बघा खूप सारे स्टुडंट्सनी मला कमेंट्स केलेल्या होत्या. ही एक पहिलीच कमेंट आहे, सर माझं पेमेंट व्हेरिफिकेशन दाखवत आहे तर मी काय करू, किंवा सर माझं असं इन्स्टिट्यूट व्हेरीफाय झालेलं आहे पण स्टेटस अप्रूव्हल पेंडिंग दाखवत आहे, माझं डॉक्युमेंट डिलीट ऑप्शन येत नाही आहे, ट्रेनिंग बुकमध्ये काय काय अपलोड करावं लागतंय, सर साईन केली अपलोड तरी रिवर्ट न्यू प्रॉब्लेम असं दाखवत आहे, सर 15 दिवस झाले इन्स्टिट्यूट MSPC दोन्ही पेंडिंग दाखवते. तर हे सगळ्या त्रुटी तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर डिअर स्टुडंट, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळी रजिस्ट्रेशन करताय त्यावेळेला सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करा. त्यांची जी फी आहे GST पकडून ती फी व्यवस्थित अपलोड करा. त्यातूनही जर त्रुटी निघाली तर तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड नंबरला मेसेज येतो की तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी चुका किंवा त्रुटी आढळलेल्या आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही प्लीज त्या ठिकाणी ती क्वेरी सॉल्व्ह. तर ही क्वेरी सॉल्व्ह केल्यानंतर पण बऱ्याच स्टुडंट्स अशी कंप्लेंट येते, तक्रार येते की सर आम्ही क्वेरी सॉल्व्ह केलेली आहे तर तरी देखील आम्हाला या ठिकाणी चुकीचा मेसेज प्रॉब्लेम दाखवतोय आणि अजूनही आमची क्वेरी सॉल्व्ह झालेली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्यासाठी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मी तुमच्यासमोर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. हे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती डिअर स्टुडंट्स तुम्ही क्लिक करा आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावरती त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की डिअर ॲप्लिकंट्स अँड रजिस्टर्ड फार्मासिस्ट, जर तुमच्या काही टेक्निकल इश्यूज असतील तर तुम्ही हे खाली दिलेले सगळे नंबर्स आहेत त्याच्यावरती कॉल करा आणि त्या कॉल करून तुमची एक्झॅक्ट क्वेरी काय आहे हे त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करू शकता. तुमची क्वेरी सॉल्व्ह होईल आणि तुमचा डाऊट हा क्लिअर होईल. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा आणि हे नंबर्स जे आहेत त्याचे स्क्रीनशॉट काढायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. कुठलीही तुमची त्रुटी असू द्या जी MSPC कडून पेंडिंग राहिलेली आहे तर त्यासाठी तुम्ही कॉल करा. इतर आज रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि मग लगेचच कॉल करतोय तर तशा पद्धतीनं काही त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल आणि ब्लॉक दिसत असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही कॉल बॅक करू शकता. ओके, थँक्यू. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पेमेंट व्यवस्थित झालेलं आहे का आणि तुमचे मोबाईल नंबर व्यवस्थित टाकलेले आहेत का, मेल ID व्यवस्थित टाकलेला आहे का हे बघा आणि त्यातून जर त्रुटी आढळली असेल तर हे टेक्निकल कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉल करा आणि तुमचे इश्यू सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. हे सगळे नंबर्स गॅरंटेड तुम्हाला हेल्प करतील असेच हे नंबर आहेत. चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पर्यंत पोहोचा. धन्यवाद.